फिंगर टिप टेक्निक. तुम्ही बघितलं असेल ना, बरेच मोठे मोठे महान व्यक्ती जसं की इलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा निर्माता, त्याचप्रमाणे अगदी ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संजीवन समाधीमध्ये गेले त्यावेळेला सुद्धा त्यांची बोटे अशा अवस्थेत होती. तर ही जी बोटे आहे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच इंटरव्ह्यूत. मग ही महान लोक किंवा या महान व्यक्ती अशी हातांची मुद्रा का करतात याचा कधी विचार केलेला आहे का? तर याच्या मागेही शास्त्रीय कारण आहे. आपले हे जे फिंगर टिप्स आहेत ना, याच्यामध्ये बरेचसे म्हणजे खूप सारे नर्व एंड होतात. नर्व्सचं एंडिंग्ज असतं आणि या नर्व एंडिंगचं मेंदूशी डिरेक्टली कनेक्शन होतं. आणि म्हणूनच एखाद्या गरम गोष्टीला आपला स्पर्श झाला ना, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये आपला हात मागे जातो किंवा आपण दूर होतो. इतक्या लवकर मेंदू हे कनेक्शन प्रोसेस करतं. अगदी तुम्हाला हेही माहिती असेल की लहान मुलांना 2 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांना हँड आय कोऑर्डिनेशनकडे जास्त त्यांचं लक्ष दिलं जातं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. आणि म्हणूनच त्यांच्या हाताच्या ॲक्टिव्हिटी स्मूथ करण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. इव्हन हँडरायटिंग जरी इम्प्रूव्ह करायचं असेल ना, तर इथले सेन्सेस खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आता या टेक्निकमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही अशी हाताची मुद्रा करू शकता किंवा तुमचे हे जे फिंगर टिप्स आहेत हे तुम्हाला जवळपास 5 मिनिट कुठेही बसल्या बसल्या तुम्हाला प्रेस करायचे. 5 मिनिटं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने करायची आहे. याच्यामुळे तुमचे ब्रेन सेल्स ॲक्टिव्ह होतात, न्यूरॉन्समध्ये कनेक्शन्स बनायला लागतात आणि तुमचं ब्रेन डेव्हलप होतं. त्याची मेमरी वाढते, स्मरणशक्ती, एकाग्रता, फोकस वाढतो. आता हे सायंटिफिकली तुम्हाला डॉक्टर्स किंवा इतर रिसर्चेसमधून जास्त कळेल, परंतु सुपरफिशियली या गोष्टी काय आहेत याचं एक तथ्य जे महान लोक करतात किंवा जे करणं खरंच याच्या मागे शास्त्र आहे हे सांगणं हाच इथं उद्देश होता. आणि म्हणूनच या नर्व एंडिंग्स प्रेस करणं किंवा तुम्ही या पोझिशनमध्ये थोडा वेळ शांत डोळे मिटून बसणं याने देखील तुमची मेमरी, तुमची स्मरणशक्ती खूप वाढणार आहे.